नितीन रोहित बोर या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आता आपण आहोत श्रीमान रायगडाजवळ। आता आपण बघू शकता माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला श्रीमान रायगड दिसत आहे आणि तुम्ही आता ज्याप्रमाणे माझी जी टॉकिंग बघतायत किंवा मी जे बोलतोय ते कदाचित तुमच्या कळत नसेल, पण मी आता त्याच्यासाठी साऊंड टाकलेला आहे मी माझा वेगळा, कारण काही कारणास्तव तो साऊंड आलेला नाही आहे। या ठिकाणी बघू शकता पोलिसांची व्हॅन व पोलिसांची व्यवस्था ही खूप सुंदर अशी आहे। रायगडावरती असे बॅरिगेड्स लावलेले आहेत की जाण्या येण्यासाठी त्यांना योग्य मार्ग व्हावा म्हणून। पोलिसांना खूप अभिवादन करतो आणि मी माझा पुढचा ब्लॉग मी चालू ठेवतोय। आणि आता बघू शकता आपण मस्तपैकी चाललो आहे। या ठिकाणी पार्किंगचे इश्यूज नाही होत। आपल्याला सरकारने सोयीस्कर असे बस केलेले आहेत। या बसमध्ये बसून आपल्याला रायगडाच्या पायथ्याशी जायचं आहे। तर आपण चला बघूया आपण कशा आहेत त्या सोयी। या प्रकारची बस असते इथं पोलिसांच्या बॅरिगेडपासून आपल्याला काही अंतरावरती एक बस लागलेली असत। ह्या मोफत शुल्क आहेत, सरकारने यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे तिकीट आकारलेले नाही। याच्यामुळे मी सरकारचे खूप खूप अभिनंदन करतो। अशा प्रकारची बस असते। आपले धारकरी, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जे मानणारे आहेत ते या ठिकाणी सर्व आपल्या वास्तव्यासाठी येतात आणि इथे राहतात आणि त्याचा आनंद घेतात। आता बघू शकता याप्रमाणेच आपण ज्या ठिकाणी येतो त्याचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे, कारण जेणेकरून आपल्या कोणत्याही पावित्र्याला किंवा आपल्या महाराजांना धक्का लागणार नाही, अशी कोणतीही कामं करायची नाही आहे। हेच माझं सांगणं आहे आणि आपण ब्लॉग कंटिन्यू ठेवूया। या ठिकाणी बघू शकता आपले मावळे आपल्या बसमध्ये चाललेत। या बसमधून आपल्याला रायगडाच्या पायथ्याशी आपल्याला या बसेस सोडणार आहेत। हार्डली 4-5 किलोमीटरचं अंतर आहे। मी आता गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे। आपण बघू धारकरी व आपले मावळे चालले या दिशेला पायथा आहे आणि हा पूर्ण परिसर आहे। किल्ल्याच्या पायथ्याजवळ पोचलो आपण। सुरुवातीला आपण दर्शन घेऊ, गड चढायला सुरुवात करूया। दाखवत राहील की 2026 आपला राज्याभिषेक तिथीनुसार कसा साजरा झाला रायगडावर, एक आठवण जपून ठेवायची आपल्याला। चला माझ्यासोबत कोण नसल्याने मी काय पाय पडतानाचे वगैरे व्हिडिओ काढले नाही। सध्या आमचे सहकारी अजून खालीच हा चढण्याचा जो मार्ग तो बंद होता, कालपासून चालू केला आहे। पण थोडा निसर्ग दाखवतो तुम्हाला, बघू शकता माझ्या समोरचाच आहे। मी पण आनंद इकडे मी तुम्हाला कॅमेरा फिरून दाखवतो। आपण बघू शकता थोडे थोडे मी शॉर्ट्स टाकणार आहेत। आपल्याला कव्हर नाही करताना, पण मी तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न करेल। डोळ्यात टिपून किती सुंदर हा नजारा आहे। तुम्ही नक्की येऊन एकदा रायगडाला भेट द्या। खांबाच्या झाडाला डब्यात टाकायचं, चालत राहायचं। आता पायऱ्याने चला।
घाम आलाय बघ, म्हणजे यायलाच पाहिजे. आणि सर शुद्ध पाणी. अशा काही काही गोष्टी आपल्याला मध्ये बघायला भेटतील. हा निसर्ग सोबत. धबधबा आपल्या मित्र भरपूर असं एक्सप्लोर करायला भेटणार काळ किल्ल्यावर. होऊ शकता किल्ल्याचा गेट जवळ आलो आपण आता बाहेर चढून. आणि सुंदर दृश्य सोबत आहेत. आपण खालून चढून आलो आणि तुम्हाला वरती दिसतं. वाघ दरवाजाजवळ आलेले वाटी बघू शकता. वाघ दरवाजा थोड्याच वेळात आपण एका इतिहासाचा भाग होणार आहे. त्या महाराजांची राजगीरची तयारी झालेली आहे आणि राजगीर लवकरच होणार आहे. काही मावळ्यांनी खूप सुंदर गड सजवायचं काम केलेलं आहे. पोलीस बांधव आपण जसं मोबाईल पकडला असा फोटो येणार आहे. कडेला दिसतो काय माणसं तिथं उभे आहेत. आठवण म्हणून आपल्याला ब्लॉग ठेवायचा आहे. एक विनंती आहे, गडावर आल्यानंतर आपल्याला गडाचा मान राखायचा आहे. काही ठिकाणी अशी पोरं आहेत की कडेच्या बुरुजाजवळ उभं राहतात. पाऊस असल्यामुळं चिखल आहे आणि चिखलामुळे पाय सरकायचे चान्सेस आहे. कृपया गडावर आलेल्यांना विनंती आहे की तुम्ही गडाच्या सुरक्षित ठिकाणीच उभं राहायचं. इतर ठिकाणी पाय सटकायची भीती आपल्या घरचे वाट बघत असतात आणि आपण एक सोहळ्याचा भाग होण्यासाठी आलेलो आहे. त्याची काळजी घ्यायची. नवीन पिढीला जुन्या पिढीला सगळ्यांनाच हा संदेश आहे, आपल्या जीवाला जपा बस. खूप असा आनंद मिळतो. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा या ठिकाणी असे कोपऱ्यावरती लोक उभे आहेत आणि काही अशी कड्यावरती बसून फोटो व्हिडिओ काढतात. त्यांना विनंती आहे की असं कृपया करू नका. महाराजांच्या राज्याभिषेकच्या दिवशी गाळबोट लागलं नाही पाहिजे.
हा ना वाट बघत होतो किल्ला चढून झाल्यानंतर तो नजारा आपल्याला बघायला भेटणार आहे. ते म्हणजे श्रीमंत रायगड किल्ला, महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आणि राज्यकारभार. हॅलो. आज तो सुंदर क्षण बघण्यासाठी आपण जे डोळे टिपल दोन चालू झालेले आहेत. आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट नगर दहनाचे धुवून दाखवतो. परत हा नजारा पण बघून घेऊ. आपण थोडंसं आता नगरगानाची धुवून दाखवतो. सुंदर असा लिंबू पाणी पिल्यावर आता थोडा जोश आला.